नमस्कार मित्रांनो, नपुसंकता आजच्या स्थितीमध्ये नपुसंकता किंवा इम्पोर्टन्सी किंवा इरेक्टाईल डिस्फंक्शन हे खूपच कॉमन झालेलं आहे आणि त्यासाठी आज तुम्हाला मी एक रेसिपीबद्दल तुम्हाला सांगणार आहे की अशी कोणती रेसिपी आहे जे की तुमच्या नपुसंकताला दूर करू शकते। त्याविषयी आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहे। मी आहे डॉक्टर उमेश, ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे। खरोखर माझे सायंटिफिक व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की नपुसंकताचं जे मेन कारण असतं ते असतं की पुअर ब्लड फ्लो असल्यामुळं आपल्या इंद्रियाकडील ज्या नसा असतात त्या नसामध्ये काही अडथळे आले किंवा रक्तप्रवाह बरोबर होत नाही आहे किंवा हार्ट पंपिंग बरोबर करत नाही आहे, फोर्सफुली करत नाही आहे किंवा तुमचं ब्लड प्रेशर वाढलेलं आहे किंवा डायबिटीजमुळे तुमच्या नसा थोडा हार्ड झालेल्या आहेत, तर त्याच्यामुळं जर तुमच्या इंद्रियाकडे रक्तपुरवठा प्रॉपरली होत नसेल तर त्यासाठी घरच्या घरी जर तुम्हाला उपचार करायचा असेल तर त्यासाठी सगळ्यात चांगलं ब्लड थिनर किंवा ब्लड क्लॉगिंग किंवा ब्लड फ्लो वाढवण्यासाठी जर सगळ्यात महत्त्वाचं जर ज्यूस असेल ते असेल बीटरूट ज्यूस। काय करायचं मित्रांनो, 2 बीट घ्यायचे, त्यांना चांगलं वॉश करायचं, त्याचे साल वगैरे काही काढायची नाही, आपल्या ग्राइंडर मिक्सीमध्ये टाकायचं आणि त्याचा ज्यूस बनवायचा। जसे ते ज्यूस तयार झाला ते एक ग्लासमध्ये ओता। एका ग्लासमध्ये ओतल्यानंतर त्याच्यामध्ये जे आपलं चिली फ्लेक असतं जे आपण पिझ्झा गिझावर टाकतो आपण, तर तशी थोडीशी मिरची टाकायची, थोडीशी। त्याच्यामुळं काय होईल की तुमच्या रक्तातील रक्तभिसरण जे आहे ते फास्ट होईल आणि त्याच्यामुळं आर्टरी जे आहे त्या ओपन होतील आणि जे काही प्लाक वगैरे असतील ते पण प्लाक थोडंसं विरघळण्यासाठी ह्या कॉम्बिनेशनचं चांगला उपयोग तुम्ही करून घेऊ शकता। याच्यानंतर जर बेस्ट म्हणजे आपल्या याच्यामध्ये नायट्रेट जे असतात बीटरूटमध्ये ते आपल्या शरीरामध्ये नायट्रिक ऑक्साईडमध्ये कन्वर्ट होतात व आपल्या रक्तवाहिन्या आपल्या फुलवतात, म्हणजे रक्तवाहिन्या डायलेट करतात आणि त्याच्यामुळं आपल्या इंद्रियाकडचा रक्तपुरवठा चांगला वाढवण्यासाठी या बीटरूट ज्यूसचा आणि चिली फ्लेक्सचा चांगला तुम्ही उपयोग करून घेऊ शकता। त्याच्यामुळं अँटीऑक्सिडंट म्हणून हे माझं बीटरूट ज्यूस काम करतं। तुमच्या शरीरामधील जे की म्हणजे गट सिस्टम आहे किंवा तुमचे लिव्हर आहे, लिव्हरला डिटॉक्स करण्याचं हे काम खूप छान प्रकारे करतं। तर मित्रांनो, हा जर ज्यूस तुम्हाला घ्यायचा असेल तर एक बीटरूट ज्यूस घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडीशी चिली फ्लेक टाकायची आणि त्याच्यानंतर एक L-आर्जिनिन जे नॅचरल फॉर्ममध्ये नायट्रिक ऑक्साईडमध्ये कन्वर्ट होतं आपल्या शरीरामध्ये, हे टाकायचं आणि रोज सकाळी आपलं उपाशीपोटी 1 ग्लास जर तुम्ही हा ज्यूस घेतला तर तुमच्या आर्टरीमध्ये कुठेही अडथळे राहणार नाहीत, तुमचं BP पण नॉर्मल राहील। घेतल्याबरोबर तुमचं BP विदिन अ स्पॅन ऑफ 3 to 5 मिनिट्स तुमचं नॉर्मलाईज होऊ शकतं। तर हे बीटरूट ज्यूस विथ L-आर्जिनिन कॉम्बिनेशन हे तुम्ही प्रत्येकाने डेली सकाळी उपाशीपोटी 1 ग्लास सेवन करायला काहीच हरकत नाही, कारण हे नॅचरल पद्धत आहे, नॅचरल व्हायग्रा आहे। हे जर तुम्ही रोज जर घेतलं तर विदिन अ स्पॅन ऑफ 30 डेज तुमच्या पूर्ण आर्टरी क्लिअर होतील, कुठेही अडथळे राहणार नाही, तुमचं हार्ट स्ट्रॉंग होणार आणि त्याच्यामुळं आपल्या इंद्रियाकडचा रक्तपुरवठा वाढल्यामुळं तुम्हाला केव्हाही नपुसंकता येणार नाही। तर मित्रांनो, एक छोटीशी गोष्ट आहे, हे घरच्या घरी तुम्ही करू शकता, पण तुम्हाला तुमच्या ज्या लैंगिक समस्या असतात त्या अश्वगंधा आणि शिलाजीत औषधी किंवा ऑनलाईन औषधी मागूनच जर तुम्हाला दूर करायच्या असतील तर त्याचा माझा नाईलाज आहे। पण या घरच्या घरी ज्या सोप्या गोष्टी असतात, विनाखर्चिक असतात, हे जर तुम्ही केलं तर नपुसंकता दूर होईलच होईल, पण तुमचा हार्ट पण स्ट्रॉंग राहील, तुमची गट सिस्टम स्ट्रॉंग राहील, तुमचं लिव्हर स्ट्रॉंग राहील, लिव्हरचं डिटॉक्सिफिकेशन चांगलं होईल आणि त्याच्यामुळं तुम्हाला दिवसभरामध्ये जो थकवा वगैरे येतो तो थकवा पण येणार नाही। तर मित्रांनो, तुम्ही ट्राय करून बघा, 30 दिवस तुम्ही घ्या आणि नंतर तुम्ही कॉमेंट करा। धन्यवाद मित्रांनो।